नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत नवीन जी.आर. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत वितरित करण्यात आलेला आहे। त्याची माहिती, त्याची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच माहितीपूर्ण माहिती व विविध योजनांची अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत असते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक 30 जुलै 2025 रोजी नवीन जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जी.आर.मध्ये कोणती माहिती दिलेली आहे ती आपण विस्तारितरित्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर प्रस्तावनामध्ये आपण पाहू शकतो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते। आणि सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात म्हणजे DBTच्या मार्फत दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। आता सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी अनुसार या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो की सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या 2984 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो की जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अनुसार आता जो काही निधी आहे तो शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे त्याला। आणि खाली आपण पाहू शकतो की जे काही सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अनुसार आता जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे, त्याला शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे। आणि थोड्याच दिवसात जे काही पात्र महिला आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पात्र महिला आहे त्यांच्या बँक खात्यात DBTच्या मार्फत जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे। काही महिलांना जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला नव्हता आणि जे काही 26 लाख महिला आहेत ते अपात्र ठरवण्यात आलेले आहे। आता त्या महिलांच्या बँक खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता येणार किंवा नाही हा महिलांसमोर प्रश्न आहे, परंतु थोड्याच दिवसात हा जो काही निधी आहे, जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात DBTच्या मार्फत वर्ग करण्यात येणार आहे। ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि शासनामार्फत या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आणि आता थोड्याच दिवसात 8 किंवा 10 दिवसात जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। तर ही एक नवीन अपडेट होते। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। याच्याविषयी काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।